मालेगाव, जिथे 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या भीषण घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र न्यायाची प्रतीक्षा करत होता. तब्बल 10 दिवसानंतर अखेर कोर्टामध्ये मोठा निर्णय झाला आणि हा निर्णय ऐकताच आरोपीचं मनोधैर्य अक्षरशः खचल्याचं समोर आलं. आणि हो, हे सगळं कसं घडलं, लोकांची याबाबत काय प्रतिक्रिया होती, याचा संपूर्ण आणि सविस्तर आढावा घेण्यासाठी चला तर मग हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहूयात. 16 नोव्हेंबरचा दिवस. आकाश निरभ्र होतं. गावात नेहमीचीच वर्दळ होती. पण दुपारी अचानक अशा घटनेचा उलगडा झाला ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. डोंगराया या छोट्याशा गावातील 3.5 वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानकच गायब झाली. काही मिनिटांनी सगळीकडे शोध घेतला असता एक हृदय पिळवटून टाकणारं दृश्य समोर आलं आणि गावामध्ये सगळीकडे भीती, राग आणि अविश्वासाची लाट उसळली. मित्रांनो, या प्रकरणातील संशयित आरोपी गावामध्येच बांधकामाचे काम करणारा युवक होता, ज्याच्यावरती गावकऱ्यांनी माणुसकी दाखवली होती. त्याला खूप जास्त मदत देखील केली होती. पण त्याच व्यक्तीवरती आता या अमानवी कृत्याचा संशय येताच गावकऱ्यांचा संताप प्रचंड वाढला. शेकडो लोक गावात जमा झाले होते आणि कठोर शिक्षेची मागणी करू लागले. पोलिसांनी तातडीने संशयिताला ताब्यात घेतलं आणि पहिली सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली. कोर्टाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. पण लोकांचा प्रश्न मात्र एकच होता, आम्हाला न्याय कधी? मित्रांनो, घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून न्यायाची मागणी सुरू झाली. सोशल मीडियावर हजारो लोकांनी आवाज उठवला. महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सरकारने फास्ट ट्रॅक प्रक्रियेची तयारी केली. आई-वडिलांची अवस्था पाहून सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी आलं. महिला व बालकल्याण विभागानं 10 लाखांची मदत दिली. पण त्या वेदना पैशांनी भरू शकत नव्हत्या. तपास वेग घेत असतानाच मालेगावामध्ये आणखी एक अशीच घटना घडली. एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मतिमंद मुलगी स्कूटीवरती बसून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावरती अमानवी वर्तन झाल्याचं समोर आलं. दुसऱ्या घटनेने राज्यभर संताप प्रचंड वाढला आणि पहिल्या प्रकरणाच्या न्याय प्रक्रियेला देखील वेग देण्याची मागणी सुरू झाली. लोक म्हणू लागले, पहिलं प्रकरणच संपलेलं नाही आणि तोपर्यंत दुसरं घडलं, हे थांबायला नको का? आणि मित्रांनो, दुसरी घटना समोर आल्यानंतर दोन्ही प्रकरणाबाबत राज्य शासन, पोलीस विभाग आणि सामाजिक संघटना एकत्र काम करू लागल्या. लोकांच्या रोषामुळे फास्ट ट्रॅक न्याय प्रक्रियेची गती आणखीच वाढली. वकील संघटनेने अभूतपूर्व असा निर्णय घेतला आणि या प्रकरणात कोणताही वकील आरोपीचे वकीलपत्र घेणार नाही. हा निर्णय ऐतिहासिक ठरला. आणि हो, न्याय प्रक्रियेवर लोकांचा विश्वास अधिकच वाढला. आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची विनंती केली होती. पण परिस्थिती अतिशय संवेदनशील असल्याने सगळे याकडे बारकाईने पाहत होते. आणि शेवटी सुनावणीचा दिवस आला. कोर्टामध्ये कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. सरकारी वकिलांनी तपासाचे सर्व तपशील कोर्टासमोर मांडले. पुरावे, जुबानी, फॉरेन्सिक तपास, कुटुंबाची अवस्था, राज्यभरातील भावना आणि सलग 2 घटनांनी पेटलेला संताप. कोर्टाने हे सर्व लक्षात घेऊन प्रकरणाला फास्ट ट्रॅकच्या अत्यंत महत्त्वाच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय ऐकून कोर्टामध्ये शांतता पसरली. ही शांतता म्हणजेच लोकांच्या अपेक्षांचं उत्तर होतं. गावात आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा निर्णय आशेचा किरण घेऊन पोहोचला. कुटुंबाला ही माहिती देताना आईच्या डोळ्यात वेदना होत्या. पण ती म्हणाली, माझी मुलगी परत येणार नाही, पण तिच्यासाठी उभे राहणारे लोक आहेत.
आणि हीच गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे. राज्य प्रशासनाने दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना तातडीने राबवल्या. महिला व बाल सुरक्षा विभागाची अतिरिक्त मदत, संवेदनशील भागात पोलीस कोठडी वाढवणे, साक्षीदार संरक्षण, फास्ट ट्रॅक कोर्टात वेगवान तारखा आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल जागृती मोहीम. वकील संघटनेच्या निर्णयामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढला. सुरुवातीचा राग आणि भीती आता ठाम विश्वासात बदलू लागली. आम्हाला न्याय मिळणारच. हा निर्णय शेवट नव्हता, तर न्यायाच्या दिशेने उचललेलं सर्वात महत्त्वाचं पाऊल होतं. आजही त्या चिमुकलीची आठवण, तिच्या आईचे अश्रू आणि गावकऱ्यांची तडफड एकच आवाज घुमवतात, न्याय हवा आणि तो मिळणारच. मित्रांनो, याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.